तर मैत्रिणींनो, आज मी पुन्हा एकदा तुमच्या बरोबर एक प्रोडक्ट शेअर करणार आहे, ते म्हणजे अगारो ब्रँडचा आहे। तर तुम्ही इथून मागे अगारो ब्रँडचे खूप सारे प्रोडक्ट बघितले असतील, मी तुमच्या बरोबर शेअर पण केलेले आहे। त्याचा मला खूप जास्त फायदा झाला, म्हणून आज मी तुमच्या बरोबर पुन्हा एकदा एक प्रोडक्ट शेअर करते। तर हे आहे अगारो ब्रँडचं इलेक्ट्रिक मल्टी कुकर। तर याबरोबर आपल्याला ही लीड भेटलेली आहे। तर बघू शकता तुम्ही, लीडची क्वालिटी पण खूप छान आहे आणि याबरोबर स्पॅच्युला पण भेटलेला आहे। आणि हे जे आहे हे मेजरिंग कप आहे आणि या कपाने आपण पाणी पण टाकू शकतो। आणि जर आपल्याला खिचडीला तांदूळ वगैरे घ्यायचे असेल तर ते पण हे करू शकतो। आणि त्याचबरोबर हे भांडे पण भेटलेलं आहे। आणि हे बघू शकता तुम्ही आहे इलेक्ट्रिक कुकर। आणि हे जे बटन आहे हाय फ्लेम, लो फ्लेम, स्टँड बाय ऑफ, आपण ऑफवरून लो किंवा मीडियमवर पण शिजवू शकतो। आपल्याला जर काही कुक करायचं असेल तर कुकवर हे बटन फिरवू शकतो। तर इथे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे आणि आता मी पहिले पीठ मळून घेते। तर अगारो ब्रँडच्या कुकरमध्ये ना मला कुळदाची जिलेबी म्हणजे शेंगोळे ते बनवायचे होते। तर त्यासाठी मी ते मसाला बारीक करून घेतला। भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये नंतर जिरं वगैरे टाकलं। तर जिरं ज्यावेळेस असं फोडणीसाठी टाकलं आणि नंतर मग त्यामध्ये पाणी ॲड करून ते उकळी येईपर्यंत मी पिठाचे ते शेंगोळे वळून घेतले। नंतर मग मी ते टाकून घेतलं। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे मी, असं मऊ। आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगोळे वळून घ्यायचे आहे, बघू शकता। आणि इकडे शेंगोळे पण अशा पद्धतीचे मी वळून घेतलेले आहे। आणि आता ते पाण्यामध्ये मी एक एक करून सोडणार आहे। आणि थोडंसं पीठ ठेवलं होतं, त्याचं थोडं पाणी करून त्यामध्ये ॲड केलं म्हणजे थोडासा रसा घट्ट होतो। तर आता इथं शिजायला ठेवलं होतं, तर अर्धा तास तरी मी ठेवलं होतं, कारण मला चांगले शिजवायचे होते। आणि तुम्ही इथे बघू शकता आता इथे जिलेबी माझी रेडी झालेली आहे। इथले खडा मसाला आणि आपले साधे मसाले काढून घेतले। तर इथं हिरवी मिरची, लसूण बारीक केलं होतं, बटाटे, टोमॅटो, कांदा कट केला। आणि नंतर यामध्ये मग मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये मग सगळे मसाले वगैरे ॲड केले। तर अगारो ब्रँडने आपल्यासाठी हा कुकर खूप छान काढलेला आहे। तर आणि लाईट पण खूप जास्त लागत नाही, लाईट पण कमी लागते ह्या कुकरला। यामध्ये खिचडी बनवू शकतो। तर हा खूप छान असा कुकर आहे अगारो ब्रँडचा। जर तुम्हाला हा कुकर घ्यायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन पण परचेस करू शकता। ऑनलाईन देखील ते अवेलेबल आहे, फ्लिपकार्ट, अमेझॉन ॲपवरती अवेलेबल आहे हे कुकर।